नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। श्री भगवान वाच कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टम स्वर्गम कीर्तिकरम अर्जुन। म्हणे अर्जुना आदी पाही हे उचित काय इये ठाई। तो कवन हे काही करीत आहासी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या प्रथम अध्यायाचा विचार करून द्वितीय अध्यायाच्या चिंतनाला आपण प्रारंभ केलेला आहे। प्रथम अध्यायामध्ये शोक संविग्न मानस असणाऱ्या भक्तराज अर्जुनाने आपल्या हातातलं धनुष्य बाण यांचा परित्याग केला आणि परित्याग केल्यानंतर भगवान श्री ज्ञानोबाराय त्या अवस्थेचं वर्णन करतात। मग न धरत गहीवर आला तेथ उडी घातली खाला रथोनिया। मग धनुष्य बाण सांडिले न धरत अश्रुपात आले। ऐसे ऐक राया वर्तले संजयो म्हणे। ज्याच्या अंतकरणामध्ये अत्यंत शोकाचा पराकोट झालेला आहे, ज्यामुळे अर्जुनाचे दोन्ही नेत्रातून अश्रू प्रवाहित झाले, शोक संविग्न मानस अवस्था प्राप्त झाल्यामुळे भक्तराज अर्जुनाने आपला निर्णय सांगून दिला। जर शस्त्र धारण करणाऱ्या धृतराष्ट्रपुत्राने जरी निशस्त्र असणाऱ्या माझा किंवा प्रतिकार न करणारा जो मी त्या मला या रणांगणामध्ये जरी मारलं तरी मी कोणत्याही प्रकारे युद्ध करणार नाही। उलट त्यांनी माझा वध केला तर तीच गोष्ट माझ्याकरता कल्याणकारक आहे असा आपला निर्णय दिला। उडी घातली खाला रथोनिया। आणि मग धृतराष्ट्राच्या मनामध्ये एक आकांक्षा निर्माण झाली की अर्जुनाची ही अवस्था पाहिल्याबरोबर आता भक्तराज अर्जुन काही युद्धाला प्रारंभ करणार नाही। अर्जुनाने जर युद्धच केलं नाही तर माझ्या दुर्योधनाच्या राज्यामध्ये कोणतेही विघ्न येणारच नाही। याचा अर्थ माझ्या पुत्राला राज्य मिळणार असा त्याच्या मनामध्ये आकांक्षेचा भाव निर्माण झाला आणि संजयाने ती आकांक्षा निवृत्त केली। राजन, असा विचार करू नका। अत्यंत कृपेनं व्याप्त झालेला रणांगणामध्ये जो शोक करतो आहे किंवा दोन्ही नेत्र ज्याचे अश्रूने भरलेले आहेत, अशा भक्तराज अर्जुनाला मधु नावाच्या दैत्याचा वध करणारा परमात्मा अशा प्रकारचे वचन बोलले। अर्थात एखाद्या पुरुषाला जर तो हतोत्साह झाला असेल तर त्याला आपल्या वचनाच्या उपायातून सुद्धा पुन्हा जागृती देता येते। 16व्या अध्यायामध्ये एक अपैशुनम नावाचं दैवी संपत्तीतलं लक्षण आलेलं आहे। समोरच्या व्यक्तीचे दोष पाहायचे नाही, आपल्या गुणांच्या माध्यमातून त्याला आपण गुणयुक्त करायचं, या भावनेला अपैशुनम असं म्हणतात किंवा याच भावनेला अनसूया असंही म्हणतात। गुणाच्या ठिकाणी दोषारोपण करणं याला असूया म्हणतात आणि ती वृत्ती ज्याच्याकडे नाही त्याला अनसूया, हे अनसूया दत्तप्रभूंच्या मातेचं नाव आहे। शब्द असाच आहे बरं, तो अन म्हणजे हलंत न आहे आणि अधिक असूया, जिच्या मनामध्ये असूया नाही तिला म्हणतात अनसूया। आता आपण लिहिताना अनुसूया असं लिहितो, ते आपलं व्याकरण फार पुढचं आहे, आपण कशाचं काय लिहू काही सांगता येत नाही। पण समोरचा व्यक्ती जर उत्साहाने धैर्याने परिपूर्ण निराश झाला असेल तर त्या व्यक्तीला शब्दाने सुद्धा धीर देता येतो। आणि म्हणून भक्तराज अर्जुनाची भगवान परमात्म्याने कोणत्याही प्रकारे उपेक्षा केली नाही हे सांगत असताना या दुसऱ्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकाला प्रारंभ करतात। श्री भगवान वाच कुतः त्वा कश्मलम इदं विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम अर्जुन। श्री भगवान वाच, ज्याच्या ठिकाणी ऐका यशश्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ मनोन्नितो भगवंतु। 6व्या अध्यायामध्ये
हा विचार आलेला आहे. ज्याच्या ठिकाणी यश, श्री म्हणजे संपत्ती, ऐश्वर्य म्हणजे नियामक शक्ती, यशश्री औदार्य, पराकोटीचं वेदालाही देण्या इतकं ज्ञान, वैराग्य, भगवान परमात्मा ज्या ज्या क्षेत्रातून निघून आले परत माघारी त्या क्षेत्रामध्ये गेले नाही. एकदा गोकुळातून आले परत नाही, मथुरेत आले, मथुरेतून द्वारकेत आले परत माघारी नाही, किंवा निजधाम गमन करत असताना एका क्षणामध्ये भगवंताने संपूर्ण द्वारका नगरी आणि यादव कुलाचा पूर्णपणे मोह सोडून दिला. याला वैराग्य लागतं. ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, उदारतेचा, पराकोटीचा भाव, हे सगळे गुण असल्यामुळे ज्ञानोबा म्हणतात हे 6च गुण आहे असं नाही. सगळ्या गुणांमध्ये श्रेष्ठ गुण हे 6 आहे. 6 गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतो. आता भक्तराज अर्जुनाला या 6 गुणांनी संपन्न असणाऱ्या परमात्म्याच्या काही गुणांची आवश्यकता आहे. कोणत्या? ब्रह्मज्ञान ऐकावं लागेल, ज्ञानाची गरज आहे. वैराग्य सांगावं लागेल, वैराग्याची अपेक्षा आहे. अर्जुनाचं नियामन करावं लागेल, ऐश्वर्य गुणाची आवश्यकता आहे. सगळ्या गुणांचा वापर इथं होणारच आहे. म्हणून ज्या परमात्म्याच्या ठिकाणी 6 गुण विद्यमान आहे त्यांनाच भगवान असं म्हणतात. श्री भगवान वाच, श्री भगवंत असं म्हणाले, हे अर्जुना अनार्य जुष्टम. अनार्य, आर्य शब्दाचा अर्थ होतो श्रेष्ठ महापुरुष, आणि जुष्टम नाम सेवितम. श्रेष्ठ महापुरुष ज्याचं सेवन करतात त्या गोष्टीला आर्य जुष्टम असं म्हणतात. आणि अनार्य जुष्टम म्हणजे श्रेष्ठ महापुरुष ज्याचं आचरण करत नाही अशा प्रकारची गोष्ट अर्जुना तू करत आहे. श्रेष्ठ महापुरुष कोणत्याही प्रसंगामध्ये आपल्या स्वधर्माचा परित्याग करत नाही. कोणताही बिकट प्रसंग येऊ द्या, प्रतिकूलता आली तर आपल्या जीवनातल्या साधनेची परीक्षा असते. प्रतिकूलता आल्यानंतर श्रेष्ठ महापुरुष मरणाचा प्रसंग जरी आला तरी गळ्यातली तुळशीची माळ काढणार नाही. आणि काही माणसं नुसतं कोरोना आला असं कळालं, फक्त डॉक्टरांनी सांगायचा उशीर, तर अहो मला काढायची इच्छा नव्हती पण डॉक्टर ऐके ना. अरे वा वा, चांगला विचार आहे. असं नाही आहे. प्रतिकूलता जरी आली तरी श्रेष्ठ महापुरुष आपल्या मार्गापासून विचलित कधीच होत नाही. आणि तू तर सुधर्माचा परित्याग करतो. ही गोष्ट अनार्यजुष्टम अशा प्रकारची आहे. त्यानंतर अस्वर्ग्यम, स्वर्गालाही प्राप्ती करून देणारी नाही. कारण स्वधर्माचं आचरण केलं की पुण्य प्राप्त होतं. पुण्याच्या माध्यमातून स्वर्ग प्राप्ती ठरलेली आहे. आणि तू जर स्वधर्माचाच परित्याग केला तर स्वर्गही मिळणार नाही. आणि इहलोकात जर विचार केला तर अकीर्तिकरम, आतापर्यंत आपण जी कीर्ती संपादन केली त्या सगळ्या कीर्तीचा भाव निघून जाईल. कमवायला फार लागतं, गमवायला काहीच लागत नाही. समजा ते आपण उदाहरण सांगतो की नाही, बूंद से गई सौ हौद से नहीं आती, असं सांगितलं की नाही. म्हणजे एका थेंबापासून जर आपली कीर्ती निघून गेली, त्याला आपल्या हल्लीच्या भाषेमध्ये म्हणजे चैतन्य महाराजांच्या शब्दामध्ये हल्लीच्या मराठी भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर डॅमेज कंट्रोल. ज्या गोष्टीमुळे आपला अपमान झाला आहे तो अपमान दुरुस्त करण्यासाठी आपण शतपटीने अधिक जरी प्रयत्न केले तरी पण तो मात्र पूर्वीचा मान मिळत नाही. तो संग्रामी हरचिंतेला निवात कवचांचा ठाव फेडीला, ही अर्जुनाची कीर्ती आहे. पण महायुद्धाच्या प्रसंगामध्ये जर शस्त्र सोडलं तर अर्जुना लोक आतापर्यंत तुझी कीर्ती पाहणार नाही. काय सांगता अर्जुनाचं वर्णन? ज्या प्रसंगाला धर्मयुद्ध करायचे त्याच प्रसंगाला अर्जुनाने शस्त्र सोडून दिलं, हे तुझ्याकरता अकीर्तिकरम आहे. भगवंतानी अर्जुनासमोर 3 विकल्प ठेवले. जर तो या धर्मयुद्धामध्ये शस्त्र टाकतो आहे तर याचा हेतू काय आहे? मोक्ष हेतू आहे, स्वर्ग हेतू आहे का कीर्ती आहे? भगवान म्हणतात तिन्ही पण मिळणार नाही. शस्त्र टाकल्यामुळे अकीर्तिकरम, स्वधर्माचं आचरण नाही तर पुण्याची प्राप्ती नसल्यामुळे स्वर्ग मिळणार नाही.
आणि अंतःकरण शुद्ध करण्यासाठी मोक्ष मिळवावा, मोक्षासाठी अंतःकरण शुद्धी आवश्यक आहे, अंतःकरण शुद्धीसाठी कर्म आवश्यक आहे. आणि तू तर कर्माचाच परित्याग करतो. म्हणजे युद्ध नावाचं कर्म टाकणं हे ना मोक्षाला देणारं, ना स्वर्गाला देणारं, न कीर्ती संपादन करणारं. म्हणून या रणांगणामध्ये विषमे, या विषम परिस्थितीमध्ये जिथं युद्ध करायचं आहे त्या प्रसंगाला त्वा म्हणजे तुला इदम कश्मलम कुतः समुपस्थितम, हा हीनपणा किंवा ही वाईट गोष्ट युद्धाच्या प्रसंगात तुझ्या मनात कुठून निर्माण झाली, असा भक्तराज अर्जुनाला देवानी प्रश्न विचारला. आता या दुसऱ्या अध्यायाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकामध्ये सुद्धा भगवंताने समजावून सांगितलेलंच आहे. आणि पुढे याच अध्यायामध्ये 11व्या श्लोकापासून सुद्धा अशोचानन शोचस्तवम श्री भगवान वाचे पद येणारच आहे. मग यातला फरक काय आहे? यातला फरक असा आहे, सांगण्याच्या पद्धती दोन आहे किंवा दुःख निवृत्त करण्याच्या पद्धती दोन आहे. एक दुःखाची लयरूप निवृत्ती आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती किंवा सामान्य उपदेश, आणि दुसरा विशेष उपदेश. तर सामान्य उपदेश किंवा लयरूप दुःखाची निवृत्ती करण्याचा भगवंताने दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकामध्ये प्रयत्न केला, पण उपयोगच झाला नाही. कारण 4थ्या श्लोकामध्ये देवाही तुलेवरी बोलावे नलगे अवधारी असं म्हटलेलं आहे. म्हणून भगवंताने विचार केला, सामान्य उपदेशामध्ये जेव्हा काम होत नसतं तेव्हा विशेष उपदेश करावा लागतो. म्हणजे दुःख निवृत्ती करता सामान्य उपाय, अर्जुना तुला स्वर्ग मिळाला पाहिजे, कीर्ती मिळाली पाहिजे, महापुरुषांनी जे आचरण केलं आहे स्वधर्माचं तसं तूही आचरण केलं पाहिजे असं सांगितलं, पण उपयोग काही झाला नाही. भगवंताने विशेष उपदेश पुढे 11व्या श्लोकापासून प्रारंभ केला. त्यातले जे 2 श्लोक आले ते इथं आलेले आहेत. हा सामान्य उपदेश आहे. आपण अर्जुनाला सामान्य रूपाने जागृती देऊया असा भगवंताने विचार केला, पण परिणाम झालाच नाही. आणि मग सरते शेवटी जेव्हा शरणागती पत्करली तेव्हा भगवंताने आत्मज्ञानाशिवाय, कारण पुढे एक ओवी येणार आहे, ते कारण मने धरिले. जया परी पार्थ भ्रांती सांडी, हा भ्रांती शब्द अगोदरच्या ओवीत आला आणि पुढच्याच ओवीमध्ये ते कारण मने धरिले. याचा अर्थ भ्रांतीचं कारण म्हणजे 2 गोष्टी. भ्रांती म्हणजे भ्रम आणि भ्रमाचं कारण अज्ञान. म्हणजे अज्ञानही गेलं पाहिजे, भ्रमही गेला पाहिजे, याकरता ज्ञानाशिवाय पर्याय नाही. हा उपदेश पुढे येणार आहे. सामान्य रूपाने अर्जुनाला आपण जागृत करावं या संबंधाने भगवंताने या 2 श्लोकाचा उच्चार केला. त्यावर ज्ञानोबारे भाष्य करतात, म्हणे अर्जुना आदी पाही हे उचित काय ये ठाई, तो कवन हे काही करिता हासी. भगवान म्हणतात, हे अर्जुना आदी पाही, आदी म्हणजे अगोदर, तो विचार कर बरं, सुरुवातीला पाहून घे. ये ठाई हे उचित काही, या प्रसंगाला ही गोष्ट उचित आहे का? अर्थात कोणती गोष्ट? तो रडतो काय आहे, हातातलं शस्त्र खाली काय टाकतो आहे, पुन्हा मला सांगतो सिदंते मम गात्राणी मुखम च परिशुष्यते वेपतुष्य शरीरे मे रोमहर्षस्य जायते. हे उचित काही ये ठाई म्हणे अर्जुना आधी पाहिजे, ही गोष्ट या प्रसंगाला काय उचित आहे का? या प्रसंगाला ही गोष्ट उचित नाही का? इथे प्रश्न विचारला बरं. मनुष्याला आपण कोणत्या प्रसंगाला काय करतो याचं उचित अनुचित ज्ञान अवश्य असलं पाहिजे. उचित आणि अनुचित कळण्याकरता त्याला धर्माचं सूक्ष्म ज्ञान असलं पाहिजे. सगळ्याच प्रसंगाला सगळ्या गोष्टी उचित नसतात आणि सगळ्याच प्रसंगाला सगळ्या गोष्टी अनुचितही नसतात. उचित आणि अनुचित हे कळण्याकरता सात्विक बुद्धी असावी लागते. तामस पुरुषाला हे कळत नाही. उचिता अनुचित आगवे झांसुरता नाठवे जीवे 14व्या अध्यायामध्ये ओवी येते आहे. उचित काय आणि अनुचित काय हे त्याला अजिबात आठवत नाही. पहिल्यांदा विवेक झाला पाहिजे, कोणत्या प्रसंगाला काय उचित आहे. युद्ध नावाच्या प्रसंगाला युद्धच आवश्यक आहे आणि दान करायचं असेल तर कृपाच आवश्यक आहे.
क्षत्रियाला युद्धाच्या प्रसंगामध्ये वीरवृत्ती पाहिजे. आणि अर्जुनाच्या मनात कोणती आली? आपैसी कृपा उपजली, तेने अपमान निघाली वीरवृत्ती. क्षत्रियाला वीरवृत्तीची आवश्यकता आहे, तिथे कृपावृत्ती आवश्यक नाही. आणि जिथं कृपा करायची आहे, म्हणून तुम्ही बघा, तुम्हाला नियम सांगतो लक्षात येईल. जेव्हा एखादं युद्ध होतं तेव्हा आपले सैनिक शत्रूवर तुटून पडतात, शत्रूचा नायनाट करतात. पण एखादा शत्रू जर जखमी झाला तर त्याचा उपचारसुद्धा आपले सैनिक करतात. का? युद्धाच्या प्रसंगाला लढणं हे उचितच आहे. पण जर एखादा शत्रू शरणागत झाला असेल, जखमी झाला असेल, तर त्याला मारायचं नाही, उलट त्याच्यावर उपचार करायचे, हे तिथं उचित आहे. म्हणजे कोणत्या प्रसंगाला काय उचित अनुचित हे कळालंच पाहिजे. अर्जुना, तुझं हे उचित आहे का? सांग बरं. तू कवन हे काही करीता हासी. तू कवन म्हणजे कोण आहेस, आणि हे काही करीता हासी प्रश्न विचारला. काय करीता हासी या ओळीतला भाव असा आहे, पहिल्यांदा मनुष्याला आपण कोण आहे हे कळालं पाहिजे, आणि मग आपण काय करतो हे दुसऱ्यांदा कळालं पाहिजे. आपण कोण आहे याच्यावर आपण काय करतो हे ठरत असतं. पहिल्यांदा आपण कोण आहे. आपल्याकडं नियम असा आहे, 4 प्रकारचे वर्णन, 4 प्रकारचे आश्रम, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. शूद्रमध्ये शहामृगाचा श आहे बरं, क्षत्रियाचा नाही. हल्लीच्या लोकांनी शूद्र शब्दाचा अर्थ करत असताना क्षुद्र असा अर्थ केलेला आहे. हे त्यांचं बुद्धीचं कौशल आहे. म्हणजे काय बुद्धिमत्ता असेल, शास्त्राचं तसं प्रमाण नाही आहे. सेवा जो करतो आहे त्याला शूद्र वर्गामध्ये ठेवला आहे. म्हणजे हल्लीच्या काळामध्ये जो सर्व्हिस करतो तो कोण झाला? शूद्र. तो काही कनिष्ठ लेखलेला नाही. सेवा पुरवितो त्यालासुद्धा मोठं फळ सांगितलं आहे. वेदामध्ये सगळ्यांची कर्म भिन्न भिन्न आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र कर्म सर्वांची भिन्न आहे, पण फळ सर्वांचं एक आहे. आणि हल्लीच्या काळामध्ये कर्म सगळ्यांचं समान आहे, पण पगार भिन्न आहे, म्हणजे फळ वेगळं आहे. ही आपली व्यवस्था आणि ही वेदाची व्यवस्था. तर सोडून द्या तो विषय. 4 प्रकारचे वर्ण आहे आणि त्यानंतर 4 प्रकारचे आश्रम, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. तर यापैकी आपण कोण आहे आणि आपण काय करतो आहे हे आपला वर्ण आणि आपला आश्रम यावर ठरतं. कल्पना करा, जर एखादा विद्यार्थी ब्रह्मचर्य आश्रमामध्ये असेल तर आता तो कोण आहे? तो कवन, तो आहे ब्रह्मचारी. आणि काही करीता हासी, तर तुकोबरा सांगतात ब्रह्मचर्य धर्म भोकावी अक्षरे, त्याने अक्षराची सेवा करावी. म्हणजे आपण कोण आहे याच्यावर आपण काय करतो हे ठरत असतं. जर आपण साधक असेल तर साधनाच केली पाहिजे. वारकरी असेल तर वारकऱ्यांचे पूर्ण नियम पाळले पाहिजे. आपण भारतीय नागरिक असाल तर भारत देशाला गौरवास्पद असणारी कर्मच आपण केली पाहिजे. म्हणजे आपण कोण आहे याच्यावर आपण काय करतो हे ठरत असतं. तो क्षत्रिय आहे, युद्ध नावाचं कर्म हे तुझं कर्म आहे, ते दिलं सोडून. तो कोण आहे अर्जुना आणि काय करत आहेस? भक्तराज अर्जुन म्हणतील मी क्षत्रिय आहे. मग क्षत्रियाचं युद्ध नावाचं कर्म आहे, हे रडणं, रथातून खाली उडी टाकणं हे तुझं कर्म नाही आहे. सुरुवातीला मला सांगितलं सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयमेच्युत, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी माझा रथ उभा करा. आणि आता रथ उभा केला तर तूच रथातून उडी खाली घातली. मग अत्यंत उद्वेग आला, न धरत गहिवर आला, तेथ उडी घातली खाला रथोनिया. तो कवन हे काही करीत आहेस, कोण आहे तू आणि काय करत आहेस याचा विचार केला पाहिजे. तुझं सांगे काय झाले, कवन उन्हे आले, करिता काय ठेले खेद काहीसा. तो अनुचिता चित्त निदिसी, धीर कही न संडिशी. तुझे निनामे अपयशी दिशालंघिजे, तो शूरवृत्तीचा ठावो, क्षत्रिया माझे रावो. तुझी या लाठेपणाचा आवो तीही लोकी. भगवान अर्जुनाला आठव करून देतात बरं. अर्जुनाचे गुण सांगतात. बऱ्याचदा मनुष्याला त्याचे गुण सांगितले की त्याला त्याच्या गुणाची आठवण जरी झाली तरी तो कार्यप्रवृत्त होऊ शकतो. बरं, मी पुढे एक दृष्टांत सांगणार आहे, पण आता नाही.
10-11 ओळी झाल्यानंतर गुण सांगितले आणि आठव झाला की त्याला आठवतं. जीवनामध्ये काही प्रसंग येतात बघा. आपण सुरुवातीला साधना खूप चांगली करतो, मध्यंतरी आपल्या साधनेमध्ये थोडीशी मरगळी येते. काय होतं काय माहिती. म्हणून कधी कधी आपल्याला आठवतं बघा, आपण चर्चाही करतो, सुरुवातीला तुला अभ्यास करायचा, मध्यंतरी काय झालं काय माहिती, आता नुसताच झोपून राहतो. असं होतं की नाही. मध्यंतरी घडतं हे चढ उतार जीवनामध्ये येत असतात. मग अशा प्रसंगाला त्या विद्यार्थ्याला सांगावं लागतं, अरे तू सुरुवातीला जेव्हा आळंदीला आला तेव्हा तू तर 10 अभंग एका दिवसात पाठ करत होता, आता 10 दिवसातही एक करत नाही. त्याला ते जाणीव करून द्यावी लागते गुणसंबंधाने. तसं भक्तराज अर्जुनाला देव आठवण करून देतात. तुझं सांगे काय झाले अर्जुना, नेमकं काय झालं. युद्धाची तयारी करत असताना तुझा उत्साह पराकोटीचा होता. संग्रामी सज्ज झाले सकळ कौरव देखिले, तव लीला धनुष्य उचलिले पंडोकुमरे, किंवा संतोष घेऊनी मने संभ्रमेसेने दिठी घाली तसे. संतोष झाला युद्धाचा प्रसंग पाहिला आणि याच पहिल्या अध्यायामध्ये लगेच निरुत्साह पण झाला. सांगे काय झाले, सांग बरं अर्जुना तुला काय झालं. तर भक्तराज अर्जुन पुढे सांगणार आहे. सांगू का मला काय झालं. मला एक झालं कार्पण्य दोषोपहत स्वभाव. हे पुढं सांगणार आहे. काय झाले. कवन उणे आले, तुझ्यामध्ये कोणता उणीवपणा आला. धर्मसंमूढ चेता हा उणीवपणा पुढे आलेला आहे. तुझं सांगे काय झाले. कवन उणे आले, कोणत्या प्रकारची कमी तुझ्यामध्ये आली. करिता काय ठेले, कोणतं कार्य करत असताना बंद पडलं. ठेले म्हणजे राहिलं. करीत असताना काय ठेले, कोणतं कार्य करायचं राहिलं. खेद काहीसा, आणि खेद कशा करता करतो आहे. कोणता खेद केला. अहोबत महत पापम कर्तुम व्यवसिता वयम यद राज्य सुखलोभेन हंतुम सुजनमुद्यताः. असा खेद स्वतः करता तू का करतो आहे, सांग बरं. असे देवाने प्रश्न विचारले. तो कसा आहे. तो अनुचिता चित्त निदिशी, ज्या गोष्टी अनुचित आहे त्यावर तू कधीही लक्ष देत नाहीस बरं. पहिल्यांदा काय सांगितलं, हे उचित काही ठाई. या युद्धाच्या प्रसंगाला रडणं हे उचित आहे का नाही. आणि तुझा स्वभाव असा आहे, तो अनुचित गोष्टीला कधीही लक्ष देत नाही. हा अर्जुनाचा क्षत्रियाचा बाण आहे. जेव्हा यांना 12 वर्षाचा वनवास मिळाला तेव्हा भगवान परमात्मा त्या अरण्यामध्ये त्यांना भेटण्यासाठी गेले आणि भगवंताने सांगितलं सगळ्या पांडवांना रडण्याचं काही कारण नाही. 12 वर्षाचा वनवास हा तुमची तपश्चर्या करण्याकरता लाभलेला अनुकूल काळ आहे. प्रतिकूलता मनुष्याला तपस्वी करण्याकरताच आलेली असते. प्रतिकूलतेचा फायदा मनुष्याने तपा करता करून घ्यावा. ज्याला साधना करायची असेल त्याला कोणतीही परिस्थिती ही साधनेसाठी उपयुक्त करता येते. जर श्रीमंती आली तर दान करावं, आणि जर गरिबी आली तर एकांतामध्ये साधना करावी. दोन्हीचाही उपयोग आहे. म्हणून तुम्ही या प्रसंगाला तपश्चर्या केली पाहिजे. अस्त्रशस्त्र संपादन करता आले पाहिजे. अर्जुनाने ती अस्त्रशस्त्र संपादन करण्यासाठी हिमालय पर्वतावर जाऊन तपश्चर्या केली. भगवान शंकरापासून पाशुपत नावाचं अस्त्र संपादन केलं. नंतर स्वर्गारोहण केलं. स्वर्गातून अर्जुनाला रथ घेण्यासाठी आला आणि ते अर्जुनाचं सौंदर्य, पराक्रम, विद्या ग्रहण करण्याची योग्यता हे सगळं पाहिलं आणि तिथली अप्सरा त्यांच्या सौंदर्यावर मोहित झाली. त्याने भक्तराज अर्जुनाच्या समोर आपली इच्छा प्रगट केली. अर्जुनाने सांगितलं नाही. तिने शाप दिला. वैकुंठवासी गुरुवरे घुले बाबा सांगायचे पाठामध्ये, अर्जुनाने बुवा शाप पत्करला पण पाप होऊ दिला नाही. तो अनुचिता चित्त नेदिशी, ज्या ज्या गोष्टी अनुचित आहे त्यावर तू कधीच लक्ष देत नाही. भगवान अर्जुनाला त्याच्या गुणांची आठवण करून देतात बरं. मग जर त्या अनुचित गोष्टीवर तुझं लक्ष नाही तर आता शस्त्र सोडून देणं हे तर अनुचितच आहे ना. पण अर्जुना तू यावर लक्ष दिलं नाही पाहिजे. तो अनुचिता चित्त नेदिशी धीर कही न संडिशी. धीर म्हणजे धैर्य, कही म्हणजे कधीसुद्धा. धैर्याचा तू कधीही परित्याग करत नाहीस. धैर्य मनुष्याची परीक्षा जेव्हा घेतं तेव्हा त्याच्या इंद्रियाला, प्राणाला, मनाला आणि बुद्धीला
जे उत्साह प्रदान करतं त्या वृत्तीला धीर किंवा धैर्य असं म्हणतात. कधीकधी इंद्रिय शिथिल होऊन जातात, पण धैर्य असेल तर पुन्हा मनुष्य त्यामध्ये प्रवृत्त होतो. पुन्हा पुन्हा जेव्हा विराटाच्या नगरावर आक्रमण केलं या कौरवांनी, एका बाजूला आक्रमण राज्यावर केलं आणि तो विराट राजा निघाला उत्तर देण्यासाठी, तेव्हा त्यांनी दुसऱ्या माध्यमातून गोशाळेवर आक्रमण केलं. कौरवाला माहिती होतं अज्ञातवास भंग करतील पांडव, पण गायीचं आक्रमण सहन करणार नाही हे त्यांना माहिती होतं. अज्ञातवास भंग झाला तरी चालेल, पुन्हा 12 वर्षाचा वनवास घेतील पांडव, पण गायीवर मात्र कोणत्याही प्रकारचं आक्रमण होऊ देणार नाही. त्या गोशाळेवर आक्रमण झालं आणि विराटाचा पुत्र उत्तर तो एकटाच घरी राहिला होता. मग त्याने काय सांगितलं, बडाई मारायला सुरुवात केली. काय करावं, मी सुद्धा युद्धाला गेलो असतो, पण मला मात्र माझ्या रथाला कोणी सारथीच नाही. बृहन्नडा म्हणजे भक्तराज अर्जुन तिथं विद्यमान होते. द्रौपदी मातेनं सांगितलं काळजी करू नका, सैरंद्री नाव होतं, काळजी नका करू, येथे आमच्या स्त्रियांच्या मध्ये बसलेला जो बृहन्नडा आहे ना, त्याला चांगल्या प्रकारे रथ चालवता येतो. बस आता ड्रायव्हर तर मिळाला, जावं लागेल. सारथ्यपण पार्थाचे करीत असे जसं देवाने केलं, तसं अर्जुनाने त्या उत्तराचा रथ तयार केला, त्याला बसवलं आणि त्याला युद्धासाठी नेलं. परिणाम, जोपर्यंत युद्धभूमी त्याने पाहिली नाही त्याला काहीच वाटलं नाही. समोर समुद्राप्रमाणे सैन्य जेव्हा पाहिलं तेव्हा त्याने अर्जुनाला काय सांगितलं, रथ माघारी फिरवा, घ्या म्हणे युटर्न. आता रणांगणावर आल्यानंतर रथ माघारी फिरवायचा नसतो. क्षत्रिया रणी पळवळी जाणे, ते कोण साहे लाजीरवाने. त्याला लक्षात आलं की हा काही रथ आता माघारी घेणार नाही. त्याने रथातून उडी टाकली, लागला पळायला. मग अर्जुनाने रथ मागं घेतला, त्याला पकडलं, रथात बांधलं आणि सांगितलं, मूर्खा, क्षत्रिय आहे ना, आणि क्षत्रियाने रणांगणामध्ये आलं तर एकतर मरावं नाहीतर विजय संपादन करूनच घरी जावं. तो पळून जातो आहे, लांछन लागेल की नाही. नाही म्हणे, मग माझ्या वडिलांना मुलगाच राहणार नाही मी मेलो तर. म्हणे युद्ध कसं करायचं मी तुला सांगतो. महावीर 11 अक्षोहिणी काही प्रसंगामध्ये होते. तो एके नागविले रणांगणी. एकट्या अर्जुनाने धैर्य सोडलं नाही बघा. हत्तींचा कळप जरी असेल तर सिंह त्याला जुमानत नाही. तैसा कौरवा अशेखा धाक तुझा. म्हणून अर्जुना, धीर कही न संडिशी. पहिली गोष्ट काय, अनुचित गोष्टीवर लक्ष देत नाही, धैर्याचा कधीही परित्याग करत नाही. आणि तुझ्या नावाचं वर्णन असं आहे, तुझे नामे अपयशी दिशालंघिजे. अर्जुनाचं नाव जरी ऐकलं तर अपयशांनी दिशांचं लंघन करावं, म्हणजे अपयशाने तिथं थांबूच नाही. भक्तराज अर्जुनाला कधीच अपयश नाही आलं. राजसूय यागाच्या प्रसंगाला जी जबाबदारी यांना मिळाली त्या सगळ्या प्रसंगामध्ये सगळ्या देशातल्या राजांना जिंकलं आणि त्यांच्यापासून अपार धन संपादन केल्यामुळे नावच पडलं धनंजय. ज्याने धनाला जिंकून घेतलं, कारण यज्ञ करायचं म्हटलं की धनसंपत्ती लागते, दक्षिणा पण द्यायची आहे की नाही, त्याला धन लागतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात धन जिंकलं म्हणून धनंजय नाव पडलं. त्या पांडवांच्या नावाचं महात्म्य आलेलं आहे. धर्मो विवर्धती युधिष्ठिर कीर्तनेनं. युधिष्ठिराचं जर आपण नाव घेतलं सकाळी सकाळी प्रातःकाळामध्ये तर आपल्यातला धर्म वाढतो. पापम प्रणश्यती वृकोदर कीर्तनेनं. भीमाचं नाव घेतलं की पाप नष्ट होतात. शत्रू विनश्यती धनंजय कीर्तनेनं. अर्जुनाचं जर नाव घेतलं तर आपले शत्रू नष्ट होतात. तुझे नामे अपयशी दिशालंघिजे. आणि राहिले माद्री सुतव नकुल आणि सहदेव यांच्या नावाचा उल्लेख केला तर कथयंती भवंती न रोगाहा. यांच्या नावाचं उच्चारण केलं नकुल सहदेवाचं तर रोग उत्पन्न होत नाही. धर्म वाढवायचा धर्मराज, पाप नष्ट करायचं भीमाचं नाव, शत्रुनाश अर्जुनाच्या नावाचं वर्णन, आणि रोग नष्ट करायचं असेल तर नकुल आणि सहदेव यांच्या नावाचा उल्लेख केला तरी हे फल प्राप्त होतं. म्हणून तुझे नामे अपयशी दिशालंघिजे. देवाला अपयश आलं बरं एकदा,
पण देवाचं असं आहे, अपयश आलं तरी त्याला तर नावच चांगलं मिळालं. ते कालयवन आला आणि त्या कालयवनाने त्या द्वारकेमध्ये किंवा मथुरेमध्ये एक पत्र पाठवलं, बहुतेक मथुरेमध्येच. बाणाला पत्र लावलं आणि बाण दिला सोडून. त्याने सांगितलं त्या पत्रामध्ये, आमचं शत्रुत्व फक्त भगवान श्रीकृष्णाशी आहे. जर तुम्ही एका श्रीकृष्णाला सोडत असाल तर मी सगळ्या नगराला सुरक्षित ठेवतो. भगवान म्हणाले काय हरकत नाही. त्याची मागणी जर एकाची असेल तर मग त्याच्यात एकम कुलस्यार्थे, कुळाचं रक्षण करायचं असेल तर मग एकाचा त्याग करायला काय हरकत आहे. बाकीचे नगरवासी म्हणले नाही प्रभू, आम्ही सगळे मरायला तयार आहे तुमच्यासाठी, पण तुमचा त्याग करणार नाही. भगवान म्हणले नीती असं सांगते, एकाच्या त्यागात बाकीचं रक्षण होत असेल तर केलं पाहिजे. भगवान एकटेच निघाले रथात बसून, काल यवनाच्या समोर गेले आणि रथाच्या खाली उतरले. काल यवनाकडे बघून हसायला सुरुवात केली. म्हणजे काल यवना, मला असं वाटलं की तू थोडा विचारी असेल. त्याला डिवसलं बरं थोडंसं, तो विचारी असेल, पण मला असं वाटतं तो अविचारी आहे. म्हणजे कसं काय? म्हणे अरे, समोरच्या व्यक्तीचा अधिकार बघून युद्ध केलं पाहिजे. मी रथात आहे का रथाच्या खाली आहे? आणि रथाच्या खाली, मग तू खाली उतर. बरोबरीत आला पाहिजे की नाही? रथातून तो खाली उतरला. भगवंताने सगळे अस्त्रशस्त्र रथामध्येच ठेवले, त्यालासुद्धा निशस्त्रच केलं. म्हणजे मग कसं युद्ध करायचं? आणि मला तर असं वाटतं की मल्ल युद्ध करावं. त्याला आव्हान दिलं कुस्तीसाठी, आणि तो जवळ आला की भगवंताने पलायन केलं. रणांगण सोडलं, नाव काय पडलं? रणछोड. कारण भगवंताच्या हातून त्याचा मृत्यू नव्हता. जेव्हा भगवान पलायन करतात तोही पळू लागला. इतका आता तो काल यवन भगवंताला कसं काय पकडू शकेल हो? योगियांच्या ध्यानी ध्याता ना तुळशी, योग्यांच्या ध्यानात येत नाही, आणि काल यवन त्यांना पकडण्यासाठी निघाला. भगवान एका गुहेमध्ये शिरले. मुचकुंद नावाचा राजा विश्रांती करत होता. त्याच्या अंगावर आपला पितांबर टाकला आणि त्या काल यवनाला असं वाटलं, वा वा, आतापर्यंत पळत आला, थकला आणि विश्रांती करतोय म्हणे. लत्ता प्रहार केला. ते मुचकुंदाची झोप जागी झाली आणि त्याला वरदानच होतं की मी खूप थकलो आहे, मला विश्रांती करायची. एखाद्याने जर माझ्या विश्रांतीमध्ये अडचण निर्माण केली की त्याला पाहिल्याबरोबर क्रोधाच्या अग्नीमध्ये तो नष्ट व्हावा. त्या मुचकुंदाला जाग आली आणि त्याने डोळे उघडून पाहिले. त्याला राग आला. समोर काल यवन जागच्या जागी नष्ट झाला. म्हणून समोरच्या व्यक्तीला जाग करताना त्याचा अधिकार पाच चाला. एखादा मुचकुंद असायचा तर आपला अवघड होईल. विषय सोडून द्या. तुझेनी नामी अपयशी दिशा लंघीचे. अर्जुना, तुझ्या नावाचा उल्लेख झाला तर अपयश दिशाचं उल्लंघन करून जातं. तू कसा आहे? तो शूरवृत्तीचा ठावो, क्षत्रिया माझी रावो, तुझी या लाठेपणाचा आवो तीही लोकी. तो शूरवृत्तीचा. क्षत्रियाच्या ठिकाणी पहिली वृत्ती कोणती आहे? शौर्यम. 18व्या अध्यायामध्ये लक्षण सांगितलं ना. 7 प्रकारची लक्षणं क्षत्रियाची आहे, 9 प्रकारची ब्राह्मणाची आहे. हे लक्षणं सांगितली. शमोदमस्तप शौचम ब्राह्मणाची आहे, शौर्यम तेजो हे क्षत्रियाची आहे. शूरवृत्तीचं राहण्याचं ठिकाण म्हणजे तू आहे. भगवंताला यातून जाणीव करून द्यायची आहे. युद्धाच्या प्रसंगाला जी तू जागा दिली ना, आपैसी कृपा उपजली, ती कृपावृत्ती, ते तुझं ठिकाण, कृपावृत्ती राहण्याचं ठिकाण तू नाही, तू तर शूरवृत्तीचं राहण्याचं ठिकाण आहे. ठाव म्हणजे ठिकाण. आणि मग जी कृपावृत्ती आली ती आगंतुक आलेली आहे, त्याचा परित्याग तू कर आणि शूरवृत्तीला पुन्हा जागा दे. देई आलिंगनवीर वृत्ती समाधानी, अशी पुढे एक ओवी येते. तो शूरवृत्तीचा ठावो, क्षत्रिया माझी रावो. क्षत्रियामध्ये राजा आहे तू, राजा. राव म्हणजे राजा. म्हणजे काय? क्षत्रियाच्या ठिकाणी जे सद्गुण असावे लागतात, काहींच्या ठिकाणी त्या सप्तगुणांपैकी 5 असतात, 2 नसतात. पण तू मात्र असा आहे 7च्या 7ही गुण तुझ्या ठिकाणी विद्यमान आहे. या सगळ्या गुणामध्ये तू क्षत्रियांचा राजा आहे. म्हणजे क्षत्रिय संबंधाने गुणांचा राजा असा एक अर्थ. किंवा जगामध्ये जेवढे म्हणून क्षत्रिय आहेत त्या सगळ्या क्षत्रियावर नियमन करावं
राज्य गाजवावं असा एवढा तुझा अधिकार आहे. मग क्षत्रिया माझी राहू. क्षत्रियाच्या ठिकाणी 7 गुण असतात, त्या सप्तगुणामध्ये राजा तूच आहेस. किंवा जगातले सगळे क्षत्रिय तुझ्या अधीन असल्यामुळे तू क्षत्रियांचा राजा आहे. तुझ्या लाठेपणाचा आवो. आवो म्हणजे प्रतिष्ठा, डौल किंवा आवो म्हणजे आकार आणि लाठेपणा म्हणजे मोठेपणा. तुझ्या मोठेपणाचा डौल, आकार किंवा प्रतिष्ठा तीही लौकी, सगळ्या त्रैलोक्यामध्ये तुझी प्रतिष्ठा आहे. हे कमवण्यासाठी सामान्य प्रयत्न नाही लागत, याला विशेष प्रकारचा पराक्रम गाजवावा लागतो. आपली प्रतिष्ठा गावामध्ये असेल तरी लोक त्याला सन्मान देतात, पण त्या प्रतिष्ठेला मर्यादा आहे. गावात असणारी प्रतिष्ठा दुसऱ्या गावात नसते. काहींची प्रतिष्ठा तालुक्यात आहे. मग या प्रांताचा विस्तार केला तर आपल्याला प्रतिष्ठा कळते बघा. हल्लीच्या काळातला भारताचा गौरव फार चांगला आहे बघा. सगळ्या जगात प्रतिष्ठा आहे. तुम्ही आता प्रयागराज कुंभ बघा, महाकुंभ किंवा भारताची सगळ्या जगामध्ये होणारी प्रसिद्धी बघा. तर सध्या विद्यमान काळामध्ये सगळीकडे प्रतिष्ठा आहे भारताची, सगळीकडे. पण अर्जुनाचा पराक्रम असा आहे, तुझी या लाठेपणाचा आवो तीही लोकी. स्वर्गात असेल, मृत्यूलोकात असेल किंवा पाताळामध्ये जरी असेल तरी अर्जुनाचं नावही ऐकलं तर सगळीकडे अर्जुनाची प्रतिष्ठा आहे. आणि या प्रतिष्ठेला वाढविण्याचं काम तू करावं तर ते दिलं सोडून आणि उडी घातली खाला रथोनिया. तो मात्र रडत आहे. हे काही तुझ्या प्रतिष्ठेला शोभणार नाही अर्जुना. हा प्रतिष्ठा कमी करण्याचा प्रयत्न आहे. तुझी या लाठेपणाचा आवो तीही लोकी. तू कसा आहे? तुवा संग्रामी हर जिंकेला, निवात कवचांचा ठाय फेडीला. पवाडा तुवा केला गंधर्वासी, पाहता तुझे निपाडे. दिशे त्रैलोक्य ही थोकडे, ऐशे पुरुषत्व चोखळे पार्था तुझे. इथपर्यंत भगवंताने अर्जुनाला त्याच्या गुणाचं स्मरण करून दिलं आहे बरं. खरं तर 6व्या ओळीपासून 11व्या ओळीपर्यंत 6 ओव्यांचा एकत्रच विचार आहे. असा असणारा जो तो तू की आजी येते सांडून या वीरवृत्ती ते, अशी पुढं ओवी येणार आहे. सुरुवातीला अर्जुनाचे गुण भगवंताने स्मरण करून दिले आणि असा असणारा तू आता या रणांगणामध्ये रडतो आहे, तुला शोभतं का असं भगवान पुढं म्हणणार आहे. तू कसा आहे म्हणे? तुवा संग्रामी, रणांगणामध्ये प्रत्यक्षामध्ये आराधना प्रारंभ केली. भगवान शंकरांना प्रसन्न करायचं आहे. पाशुपत नावाचं अस्त्र संपादन करण्यासाठी तपश्चर्येला प्रारंभ झाला. भगवंताने विचारलं, पाशुपत नावाचं अस्त्र असं आहे ज्याचा प्रतिकार कुणीच करू शकत नाही. असं जर अस्त्र एखाद्याला द्यायचं असेल तर त्याचं परीक्षण तर केलं पाहिजे ना. अधिकारी पुरुष असल्याशिवाय त्याच्या हातामध्ये महत्त्वाच्या गोष्टी देऊ नये. हे सगळीकडे नियम आहे बरं. हा सगळीकडे नियम आहे. म्हणजे हा फक्त सप्ताहामध्ये कीर्तनकाराच्याच गादीवर नियम आहे असा नाही. हा नियम सगळीकडे आहे. अधिकारी पुरुष असल्याशिवाय त्याच्या हातामध्ये कोणतंही कार्य करण्यासाठी जबाबदारी किंवा पदभार देऊच नाही. आता पाशुपत नावाचं अस्त्र द्यायचं आहे तर त्याला ते सांभाळता आलं पाहिजे ना, चालवताही आलं पाहिजे, पेललं पण पाहिजे ना. ज्ञानोबा म्हणतात, जे सायाशी स्तन सेवी ते पक्वान्य केवी जेवी. जो मुलगा अतिशय कष्टाने स्तनपान करतो आहे त्याला पक्वान्न पचेल का? नाही. म्हणून त्याला ज्याप्रमाणे ते देऊच नाही. हा मुलगा जर मोठा झाला तर मग त्याला पक्वान्न देता येते. तसं पाशुपत नावाचं अस्त्र द्यायचं असेल तर परीक्षा तर केली पाहिजे. भगवान शंकर एका भिल्लाच्या वेशात प्रगट झाले आणि एका आपल्या गणाला डुकराचं रूप दिलं. सांगितलं म्हणे समोर धडक मारायची. ते अर्जुनजी एका पायावर किंवा 2 पायावर उभा होते. तपश्चर्येला प्रारंभ झाला आणि काही कारण नव्हतं. त्याने धडक दिली बघा. ओव्हरटेक केला असं तर ठीक आहे, पण धडक दिली. त्या अर्जुनाला आला राग आणि त्याने बाण मारला. जसा अर्जुनाचा बाण त्या डुकराला लागला तसा भगवान शंकरांनी सुद्धा आपलाही बाण मारला. शिकार पाहायला गेले तर दोघाचे बाण. शिकारही एक, मग आता भांडणं होणारच की नाही हो. कल्पना करा, जागा एक आहे आणि ज्या वेळेला दोघं आले पंक्तीमध्ये तर भांडणं होणारच की नाही. असं घडतंच बघा हे सगळीकडं.
एक शिकार आणि 2 जण भांडतात. भगवान शंकराचं आणि अर्जुनाचं युद्ध सुरू झालं. जेवढे बाण मारावे तेवढे भगवान शंकराने ते गिळंकृत करून टाकावे. सगळे बाणच राहिले नाही. गांडीव नावाचं धनुष्य घेऊन मारायला सुरुवात केली, ते भगवंताने गिळंकृत करून टाकलं. आणि एवढा अर्जुनाचा पराक्रम पाहिला. संग्रामी हर जिंकेला. भगवान शंकराचा पराभव केला असा अर्थ नाही. जिंकण्याचे 2 अर्थ होतात. एक पराभव करणं हाही अर्थ, आणि दुसरा समोरच्या व्यक्तीचं मन प्रसन्न करून घेणं, यालाही जिंकणं असं म्हणतात. भगवान शंकर प्रसन्न झाले, वा याचा पराक्रम चांगला आहे. मग अर्जुनाने सांगितलं थोडं थांबा म्हणे, मी थोडासा थकलो आहे, मी पुन्हा तप करतो, पूजा करतो, पुन्हा युद्ध करतो. चालतंय म्हणे, थोडी विश्रांती घे. विश्रांती घेतली आणि भगवान शंकराच्या पिंडीवर फुलं अर्पण करावे, तर ते त्या भिल्लाच्या पायावर जाऊन पडायचे. कळेनाच नेमकं काय होते. आपण फुलं इथं अर्पण करतो आणि पोचतात मात्र तिथं. लक्षात आलं, हेच भगवान शंकर आहे. भगवान शंकर प्रसन्न झाले पूजेने आणि युद्ध नावाच्या कौशल्याने. तसा तू आहे, म्हणजे भगवान शंकरांना जिंकून घेतो. यांची काय कथा आहे. तुवा संग्रामी हर जिंकेला. निवात आणि कवच नावाचे राक्षस दिवसा स्वर्गामध्ये येऊन त्रास द्यायचे आणि समुद्रामध्ये लपायचे. त्यांचा ठाव ठिकाणा अर्जुनाने नाहीसा केला. 3रं उदाहरण, पवाडा तुआ केला गंधर्वासी. गंधर्वांना रात्रीच्या काळामध्ये शक्ती जास्त प्रमाणामध्ये मिळत असते, आणि त्या गंधर्वाचा काही अपराध केला होता या दुर्योधनाने. ते दुर्योधनाला त्याने पकडून नेलं. ती वार्ता कळाली भीमाला. भीम म्हटलं बरं झाले, चांगली खोड जिरली त्याची, विनाकारण त्रास देतो. धर्मराज म्हणले तसं नाही भीमा, जर त्यांच्यात आणि आपल्यात युद्ध असेल तर ते 100 आणि आपण 5 आहे, पण दुसरा कोणी येत असेल तर आपण 105 आहे. म्हणून आपण युद्ध आता केलं पाहिजे. एकटे अर्जुन गेले आणि ज्याची शक्ती रात्रीच्या प्रहरामध्ये वाढते अशा गंधर्वाच्या बरोबर अर्जुनाने युद्ध केले एकट्याने. गंधर्वाने सुद्धा अर्जुनाचा पवाडा कीर्ती मान्य केली, म्हणजे गंधर्वाने गायन करावं असं. अर्जुना पवाडा तुआ केला गंधर्वासी. गंधर्वाने तुझं गायन करावं अशी कीर्ती तू संपादन केली. या सगळ्यांचं अवलोकन केलं, म्हणजे तुझा पराक्रम, तुझे सद्गुण हे सगळे पाहिल्याबरोबर पाहता तुझेनी पाडे. पाडे म्हणजे तुलना. तुझेनी पाडे म्हणजे तुझी तुलना केली असता तुझ्या बरोबरीत कोणीच येणार नाही. बघा बरं, एका तराजूमध्ये अर्जुनाला ठेवावं आणि अर्जुनाची बरोबरी करण्यासाठी दुसऱ्या पारड्यामध्ये त्रैलोक्य ठेवावं, तर कोणतं पारडं वजनदार. ज्ञानोबा म्हणतात, पाहता तुझेनी पाडे दिसे त्रैलोक्यही थोकडे. संपूर्ण त्रैलोक्यसुद्धा तुझ्यासमोर लहान वाटावं इतका तू महान आहे. आणि खरंच आहे. एक त्यातला बारकावा सांगतो. भगवान परमात्म्याने भक्तराज अर्जुनाचं सारथ्य पण करावं, किंवा दुसरा अर्थ, ज्या परमात्म्याची आज्ञा सगळं जग पाळतं, सगळं जग, आकाशी सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी वगे नसावे, पावके दाहावे वर्षावे जळे. म्हणजे ज्याची आज्ञा सगळ्या जगाने पाळावी तो परमात्मा कुणाची आज्ञा पाळतो आहे? भक्तराज अर्जुनाची. ऐका अर्जुनही तुके बोलिला, तव श्रीकृष्णे रथो पेलिला, दोई सैन्या माझे केला उभा तेने. म्हणजे जगाने देवाची आज्ञा पाळावी, आणि तो देव जर अर्जुनाची आज्ञा पाळत असेल तर सगळ्यात मोठं कोण आहे? देवावर सुद्धा सत्ता गाजविणारा हा भक्तराज अर्जुन आहे, जे तो त्रिभुवनीच्या दैवा एकायतन झाला. मग आता अर्जुनाची बरोबरी कोण करेल? देव ज्याच्या अधीन राहत असेल तर त्याची बरोबरी कुणीच करणार नाही. दिसे त्रैलोक्य ही थोकडे, ऐसे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे अर्जुना. अशा प्रकारचं पुरुषत्व, पराक्रम चांगला आहे तुझा, आणि तो पराक्रम दिला सोडून आणि तो मात्र आज रडतो आहे. तो की आजी येथे सांडोनिया वीरवृत्ती ते, आधोमुख रुदना ते करीता हासी. सांग बरं अर्जुना, तो या पराक्रमाने संपन्न जो असेल तो तू आहे, आणि तो मात्र आजी म्हणजे आज येथे रणांगणामध्ये सांडोनिया वीरवृत्ती ते, क्षत्रियामध्ये राजा असणारा,
तुझे जगामध्ये प्रतिष्ठा आहे. वीरवृत्तीचा परित्याग करून पहिल्या अध्यायामध्ये सोडली ना वीरवृत्ती. कृपया परया विष्टो विषधन्नी दम ब्रवीत ते तमनी गजबज जाहली आणि आपैसी कृपा उपजली तेने अपमाने निघाले वीरवृत्ती. त्या वीरवृत्तीला सोडून दिलं आणि खाली तोंड घालून अधोमुख रुदना ते करीता हासी. खाली तोंड घालून रडत बसला आहे. सांग बरं, तुझ्यासारख्या पुरुषाला हे रडणं शोभतं? अजिबात शोभत नाही. विचारी तू अर्जुनू की कारुण्य की जशी दिनू. आणि मग भगवान परमात्मा उदाहरण सांगतात. विचार कर, तू अर्जुन आहे. तुझ्यासारख्या पराक्रमी अर्जुनाला कारुण्य नावाच्या एका वृत्तीनं दीन करून सोडावं इतका तू हलका आहेस का? सांग बरं. आणि मग असं करणं, कारुण्य नावाच्या वृत्तीने जर तुला दीनपणा प्राप्त होत असेल तर पुढे दिलेल्या दृष्टांताप्रमाणे तुझी गत होईल. सांग पा अंधकारे भानू क्रासीला आती. असाच तो पराक्रम होईल. भाव असा आहे, भगवान परमात्मा अर्जुनाला त्याच्या पराक्रमाचं आणि सद्गुणांचं स्मरण करून देतात. का? बऱ्याचदा एखादा व्यक्ती निरुत्साह झाला असेल, त्याला त्याच्या पराक्रमाचा विसर पडला असेल आणि जर पराक्रमाचं स्मरण करून दिलं तर त्याला तो पराक्रम पुन्हा प्राप्त होऊ शकतो. भावार्थ रामायणामध्ये उदाहरण आहे किंवा अध्यात्म रामायणामध्ये सुद्धा उदाहरण आहे. जानकी मातेचा शोध करण्यासाठी वानरांचे 4 समूह तयार केले. पूर्व, त्यानंतर पश्चिम आणि उत्तर दिशेला 3 समूह पाठवले. दक्षिण दिशेला जो वानरांचा समूह पाठवला त्यामध्ये अंगद, नळनीळ, जामवंत आणि हनुमंत विराजमान होते. दक्षिण तीरावर पोचले तर जटायूचा भाऊ संपाती तिथं आकाशमार्गे आला. त्यांना असं वाटलं, बरं झालं हे वानर आपले खाद्य आहे. तो खाण्यासाठीच आला होता. जटायूचा भाऊ तो संपाती मोठा होता, त्याचे ते पंख जळाले होते. सूर्याच्या जवळ त्यांनी स्पर्धा केली होती. पण तो खाण्यासाठी आला तर यांना असं वाटलं प्रभूच्या कार्यासाठी आपण निघालो ना, आपल्याला मात्र आता मरणच येणार. पण मग शेवटी प्रभूचं नामस्मरण तर करू. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा जय श्रीराम ते म्हटले. संपाती थांबला. माझाही भाऊ जय श्रीरामच म्हणायचा आणि हेही जय श्रीराम म्हणतात, याचा अर्थ माझा भाऊन हे गुरुबंधूचे वाटतं. मग त्याने ते सोडून दिलं. विचार केला, म्हणे काय करता? म्हणे प्रभूचं काम करण्यासाठी आलो. तो म्हटला, जानकी माता कुठं आहे हे मी तुम्हाला सांगू शकतो, पण मी जाऊ शकत नाही. त्या संपातीनं समुद्र तीरावरून बघून सांगितलं की अशोक वाटिकेमध्ये जानकी माता विराजमान आहे. 100 योजन अंतर आहे. बघा, तुम्हाला समुद्राचं उल्लंघन करता आलं तर जायचं किती आहे? 100 योजन विस्तार आहे. 100 योजन जायचं आहे म्हणजे 400 कोस अंतर आहे ते जायचं. मग प्रत्येकजण आपलं सामर्थ्य सांगायला लागला. म्हणे मी 10 योजन उडी मारेल बुवा. का समुद्रामध्ये जलसमाधी घ्यायची का 10 योजन उडी मारून? प्रत्येकजण 10-10 पटीनं सांगायला लागला. आता 100 योजन समुद्र असेल तर उडी किती मारावी लागेल? कमीत कमी 100 म्हणजे काठावर उडी लागेल. 99 मारली तरी समुद्रातच पडावं लागेल. सगळेजण सांगायला लागले. अंगदाने सांगितलं मी उडी मारतो म्हणे, पण परत मी येईल एवढी ताकद माझ्यात नाही. जामवंताने सांगितलं माझाही पराक्रम मोठा आहे. त्या जामवंताने पूर्वीचं उदाहरण सांगितलं. जेव्हा भगवंताने बलिराजाच्या दरबारामध्ये 3 पावलं जमीन मागितली, एका पावलामध्ये संपूर्ण पृथ्वी व्यापून टाकली एकाच पावलात, तर तेव्हा त्या भगवंताच्या एका पावलाला मी 21 वेळा प्रदक्षिणा केली होती. कोण सांगतंय? जामवंत. अध्यात्म रामायणात आलेलं आहे. मी 21 वेळा तेव्हा प्रदक्षिणा केली त्या पावलाला. म्हणजे काय? पृथ्वीला जो संपूर्ण प्रदक्षिणा 21 वेळा करू शकतो एवढा माझा पराक्रम आहे. पण काय करावं रे, मी आता म्हातारा झालो, मी आता वृद्ध झालो, त्यामुळे मी 100 योजन काही उडी मारू शकत नाही. जाणार कोण? हनुमंतरायाचे पलीकडे बसलेले होते. जामवंताच्या लक्षात आलं हा तोच आहे ज्याने पिकलेलं फळ म्हणून लहानपणामध्ये सूर्यापर्यंत उडी मारली होती. लंकेचं अंतर आहे 100 योजन आणि याने उडी मारली होती ती अंतर आहे 500 योजन. इतकं अंतर आहे सूर्याचं
आणि हनुमंतरायाने उडी मारली. जास्तही कदाचित अंतर असेल, पण ते स्मरण करून दिलं, कदाचित शब्द मागे पुढे येईल माझ्याकडून. आणि मग जांबवंताने सांगितलं, हनुमंता, प्रभूचं काम करत असताना तो अज्ञानी पुरुषाप्रमाणे असा गप्प का बसला आहे? म्हणजे काय करायचं? अरे समुद्राचं उल्लंघन करून जायचं आहे. म्हणजे मला नाही करता येणार. का करता येणार नाही? पाळण्यात असताना सूर्याला पकडण्यासाठी गेला होता. बाळपणी जेणे सूर्या ते धरिले, लहानपणामध्ये सूर्य धरण्याचा प्रयत्न केला, लंका काय आहे, आणि मग ते स्मरण झालं. तसं भक्तराज अर्जुनाला देव स्मरण करून देतात, तू काय काय केलेलं आहे. एवढं स्मरण जरी झालं तरी तुला आठवण झाली पाहिजे की मी असं आहे. आणि मग ते हनुमंतरायाला तशी आठवण झाली की खरंच आहे, बाळपणात तर आपण सूर्यापर्यंत मजल मारली होती. लंका काय आहे? एका पर्वतावर उभा होते. भाऊस स्फुरण पाहू लागले, भाऊस स्फुरण पावले आणि जय श्रीराम म्हणून जी उडी मारली, इतकी प्रचंड वेगामध्ये उडी मारली तर रावणाची लंका अलीकडंच राहिली आणि हनुमंतराय पुढच्या लंकेत गेले, पडलंकेत. ते रावणाच्या बहिणीची लंका होती. म्हणजे रावणाची लंका राहिली मागं आणि हनुमंतराय थोडेसे पुढं गेले. कसे? जसे काही वारकरी एका मुक्कामाने पुढे जातात, अगदी तसेच. आणि तिथं जाऊन विचारलं, रावणाची लंका कुठं आहे? म्हणे मागच राहिली. आता हनुमंतरायाने जे उड्डाण केलं ते कशामुळे? पराक्रम होताच, पण तो झाकला गेलेला होता. स्मरण करून दिलं जांबवंताने, तर ती आठवण झाली. तसं इथं भक्तराज अर्जुनालासुद्धा आठवण व्हावी की अर्जुना, तो तू आहेस, तो तू आहे. ऐसे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे, आणि तू आज या ठिकाणी रडतो आहे, तुला शोभनीय नाही. आणि मग हे तुझं करणं कशाप्रमाणे आहे याकरिता आता भगवान परमात्मा किंवा भगवान ज्ञानोबा आहे पुढे काही दृष्टांत देऊन हा विषय सांगतील. त्याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.